नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या वतीने पवित्र कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील शनी मारुती मंदिरापासून ग्रामदैव श्री नागेश्वर मंदिरापर्यंत ही कावड यात्रा काढण्यात आलेली होती। कावड यात्रेत महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळाला। वरुण राजाचे आगमन होण्यासाठी व शहराला सुख समृद्धी शांती लाभण्यासाठी या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचं नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी बहुसंख्येने महिला भगिनी तसेच नागेश्वर भजनी मंडळ हेही या ठिकाणी उपस्थित होते। पाहूया हा रिपोर्ट। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, या संत वचनाप्रमाणे आज जामखेड शहरामध्ये नागेश्वर भगवान मंदिरामध्ये जामखेड शहरातील महिला भगिनी या कावड यात्रा घेऊन आलेल्या आहेत आणि त्या पवित्र जलाने महादेवाचा अभिषेक या ठिकाणी करणार आहे। तर या कावड यात्रे संदर्भात या महिलांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेऊया। हा, तुम्ही कावड यात्रे संदर्भात काय सांगणार आहात? आज जामखेड शहरात नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये लोकनृत्य नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी वहिनी यांनी आज कावड यात्रा म्हणजे मिरवणूक काढली आहे व नागेश्वराला आज आम्ही सगळ्या महिला मिळून अभिषेक करायला आलो आहेत। जामखेडला चांगला पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। त्यामुळे वहिनींनी हा नागेश्वराला अभिषेक करण्याचा उपक्रम राबवला आहे। तरी हा उपक्रम फार छान आहे। कावड यात्रा प्रथमच पहिल्या वर्षी काढल्यामुळे नगरसेवकांचे मनापासून आभार आणि ही कावड यात्रा शेवटपर्यंत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन ही कावड यात्रा अशीच चालू राहावी आणि ह्यांनी केलेलं श्रेय सगळ्यांना मिळत राहो। जामखेड परिसरात पाऊस कमी असेल तर आता भरभराटीचा पाऊस येवो, सगळ्यांच्या मनाचं समाधान हो, काशी विश्वेश्वराचं दर्शन झाल्यासारखं आज आम्हाला वाटतंय। आणि ग्रामदेवताला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण भगवान नागेश्वराला काय साकडं घालणार। नागेश्वराच्या पवित्र पावन अशा भूमीमध्ये आज आम्ही सर्व माता भगिनींच्या सहकार्याने ही कावड यात्रा अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडलेली आहे। आजची ही कावड यात्रा सर्व आम्ही माता भगिनींनी नागेश्वराच्या चरणी यासाठी आणली की आमच्या जामखेड नगरीमध्ये ज्या पावसाचं जे वातावरण आहे, पावसाचा चांगल्या प्रकारे पाऊस पडू द्यावं आणि आमच्या जामखेड शहराला सगळीकडनं चांगलं हिरवगार प्रफुल्लित असं शहर आमचं अतिशय चांगल्या प्रकारचं व्हावं, यासाठी हिरवळ सगळीकडे व्हावी, यासाठी आम्ही नागेश्वर भगवानाच्या चरणी ही पवित्र अशी कावड वाहण्याचं ठरवलं आणि नागेश्वराला साकडं घालण्याचं आम्ही आज सर्व माता भगिनींनी ठरवलं। नक्कीच नागेश्वर भगवानांची कृपा होईल आणि आपल्या जामखेड शहरामध्ये या जामखेड नगरीमध्ये वरुण राजाचं आगमन होईल आणि नागेश्वराच्या कृपेने सर्वत्र आरोग्यदायी वातावरण आणि सर्वांना अतिशय सकारात्मक ऊर्जा या नागेश्वराच्या पवित्र कावड यात्रेमध्ये मिळणार आहे आणि नागेश्वर भगवानांची कृपा सर्व माता भगिनींवर, सर्व जामखेड शहरातील नागरिकांवर हो, सर्वांना आरोग्य समृद्धी लाभो। सर्व माता भगिनींनी ज्या पण इच्छा मनामध्ये ठेवून नागेश्वर भगवानांच्या चरणी आलेल्या आहेत, त्या नागेश्वर भगवान नक्कीच सर्व माझ्या माता भगिनींच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करतील। वरुण राजाचं आगमन होत नाहीये तेव्हा आता साकडं घालायचं कोणाला, तर नागेश्वर भगवानाला साकडं घालून आपल्या या जामखेड नगरीमध्ये वरुण राजाचं आगमन होण्यासाठी आपल्या पवित्र अशा नागेश्वर भूमीमध्ये असणाऱ्या नागेश्वराच्या चरणी साकडं घालावं असं सर्वांना आम्हाला म्हणजे मनात आलं आणि आम्ही सर्व शनी मारुती मंदिर मेन रोड जामखेड येथून निघालो आणि नागेश्वराच्या चरणी ही पवित्र अशी कावड घेऊन त्यांच्या चरणी अर्पण करून आम्ही नागेश्वराला साकडं घातलं आहे की आमच्या जामखेड शहरामध्ये वरुण राजाचं आगमन हो आणि आमच्या जामखेड शहरातील सर्वांना समृद्ध संपन्न आरोग्यदायी असं वातावरणात अतिशय सकारात्मक ऊर्जा आम्हाला इथे येऊन मिळालेली आहे। नागेश्वराच्या चरणी शहरामध्ये जामखेडच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी
यांनी आज अतिशय चांगल्या प्रकारे या कावड यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि भरपूर जास्तीत जास्त माता भगिनींनी यात सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक माता भगिनींचं म्हणणं आपल्या नागेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे की वरुण राजाचं आगमन झालं पाहिजे आणि ते होईल असं मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुठी धराळी कारण सिंधू भवदुःखहारी उदवीन शंभो मदकोणतारी याचप्रमाणे सगळ्यांना भगवंताने आपल्याला तारलं पाहिजे असं मी म्हणते आणि प्रांजलताई चिंतामणींचे या कावड यात्रा पूर्ण काढल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक असे